रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील।
करती मात दया करती मात दया करती मात दया हो उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त उदार भक्त करती मात दया करती मात दया करती मात दया करती मात दया केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थते लोके ऐसे समर्थते लोके ऐसे समर्थते लोके ऐसे समर्थते बोल विलारे राताल विरघेंती विलारे राताल बोल विलारे राताल विरघेंती बोल राताल विरघेंती भाग देवाचे उपदेश के भाग देवाचे उपदेश भाग देवाचे भाग देवाचे भाग देवाचे केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थते लोके 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 एका जनार्दनी भक्त एका जनार्दनी समर्थ भक्त समयी भक्त देव त्यांचा अंकित दास होय देव अंकित त्यांचा अंकित देव त्यांचा अंकित भक्त देव त्यांचा अंकित त्यांचा अंकित जनार्दनी समर्थ भक्त जनार्दनी समर्थ भक्त जनार्दनी समर्थ एका जनार्दनी समर्थ भक्त देव त्यांचा अंकित दास केला त्यांचा अंकित केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थती लोके ऐसे समर्थती लोके उदार भक्त उदार भक्त
त्रैलोकी मात जया
उदार भक्त त्रिलोके मात जयाचे केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ तिन्ही लोकी बोलविला रेडा चालविली भिंती बोलविला रेडा चालविली भिंती सांग देवा ते उपदेशिती केला भगवद्गीते अर्थ
ऐसे समर्थ तिन्ही लोकी एका जनार्दनी समर्थ ते भक्त एका जनार्दनी समर्थ ते भक्त देव त्याचा अंकित दास होय केला भगवद्गीते अर्थ ऐसे समर्थ तिन्ही लोकी विठ्ठला पदाम्बोदर्तेनं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं नमन माझे गुरु गुरुवर्या नमन माझे गुरुराया माझे गुरुवर्या नमन माझे गुरुवर्या महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया नमन माझे महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया महाराज दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवेची विश्रांती प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी चाललेली सेवा चालत असणारी चालत राहणारे आज प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान दत्तात्रय यांचा हा जन्म उत्सव त्यातील अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण रामायण आदी सर्व कार्यक्रम त्यातील आज 4था दिवस आहे चतुर्थ दिन आहे 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे लेन त्या सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा अलौकिक आणि लौकिक अशा भक्ताचं वर्णन करणारा अभंग आहे विठाला नाथ महाराज या अभंगामध्ये लौकिक आणि अलौकिक अशा भक्ताचं वर्णन करतात आणि वर्णन करत असताना सेवेला सुरुवात करत असताना हा असा एक पर्वकाळ आहे वर्षामध्ये 3.5 पर्वकाळ आहेत तसं आपल्या सप्त्यामध्ये सुद्धा 3.5 पर्वकाळ आलेले आहेत भगवान दत्तात्रयांचा जन्म उत्सव एक दुसरी गोष्ट आज हरिदिनी आहे किती झाले 2 आणि त्याच्यामध्ये गीता जयंती म्हणा गीता प्रगट म्हणा हा एक योग आहे आणि उद्या द्वादशी पर्वकाळ द्वादशी असा 3.5 काळाचा पर्वकाळ असा हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्त्यातील आजची सेवा सर्व गावकरी मंडळी गुणीजन मंडळी यांच्या सहकार्यानं आणि त्या सेवेतून तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून या सेवेची पूर्णता करायची आणि नाथ महाराज आजच्या अभंगामध्ये भक्ताचं वर्णन करतात पण भक्ताचं वर्णन करत असताना भक्त कोण आहेत ज्ञानोबारायचं वर्णन करायचं पण ज्ञानोबारायचं नाव मात्र अभंगात नाही वर्णनीय व्यक्ती असावी वर्णन कोण करावं
कोणाचं करावं कसं करावं असा एक नियम आहे. मग जी वर्णनीय वस्तू आहे आणि वर्णन करणारा सुद्धा तो वर्णनीय असायला पाहिजेत या ठिकाणी. कारण भक्ताचं वर्णन करण्याकरता भक्तच व्हावं लागते, तेव्हा वर्णनीय विषय होत असतो या ठिकाणी. अभक्ताला भक्ताचं वर्णन करता येणार नाही. मृदंगाचं वर्णन करायचं असेल तर मृदंगाचार्यच व्हावं लागेल, तर वाजवणाराचं वर्णन त्याला करता येईल या ठिकाणी. गाणाराचं वर्णन करायचं असेल तर गायकच व्हावं लागेल, गाणारच व्हावं लागेल तर करता येईल. कुस्ती खेळायची असेल तर कसरतच करावं लागेल, डावच खेळावं लागेल तर त्याचं वर्णन करता येईल. महाराज म्हणतात कोणही कुणाचं वर्णन करण्याचा अधिकार नाही. किंवा तुकोबराय म्हणतात तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान कळू येऊन भक्ताचे ते वर्म भक्तचे जाणते येरते हसते येरते हसते अभागे येरते हसते संतांचा अनुभव संतती जाणती येरते हसते अभागी येरते हसते संतांचा महिमा संतती जाणते, दुसऱ्याला वर्णन होणार नाही. तसं नाथ महाराज आजच्या अभंगामध्ये भक्ताचं वर्णन करतात आणि त्या भक्तानं केलेलं कार्य कशा प्रकारचं आहे, कर्तृत्वाच्या प्रकारचं आहे ते काय आहे. म्हणजे अभंगामध्ये दोन प्रकारचं वर्णन आहे. एक लौकिक वर्णन आहे आणि एक अलौकिक वर्णन आहे. आता भक्त म्हटलं की देव आला, देव म्हणलं की भक्त आला, दोघांचा संबंध आलेला आहे बऱ्याच ठिकाणी. पण महाराज वर्णन करत असताना भक्ताचं वर्णन करतात. भक्त म्हटलं की दोन प्रकारची लक्षणं आहेत या ठिकाणी. एक बाह्य लक्षण आहे आणि एक आंतरलक्षण आहे. दोन्ही वर्णनीय आहेत. बाह्य लक्षणही वर्णनीय आहे आणि आंतरलक्षणही वर्णनीय आहे. बाहेर लक्षण काय आहे? पांढरे कपडे घालतात, रुमाल गळ्यात ठेवतात, गळ्यात माळ घालतात, कपाळाला गंध लावतात, पटका बांधतात, टोपी घालतात, खोटं बोलतात. हे बाहेर लक्षण आहे या ठिकाणी, आहे का नाही? हे बाहेर लक्षण आहे, हे दिसतंय ते बाहेर लक्षण आहे. पण आंतरलक्षण काय? अंतरी कळव वैष्णवाचा अंतरी कळवळा हो वैष्णवाचा अंतरी कळवळा वैष्णवाचा अंतरी कळवळा कृष्णाला गोपी चंदन तिरा हृदयी कळवळा वैष्णवाचा हृदयी तुळशी माळ गळा हे बाहेर लक्षण आहे. गोपीचंदन टिळा हे बाहेर लक्षण आहे. आंतरी कळवळा वैष्णवाचा हे आंतरलक्षण आहे. हे दोन्ही लक्षणं भक्ताचे सांगितले या ठिकाणी. म्हणून भक्त किती प्रकारचे आहेत माऊली? भक्त किती प्रकारचे? ज्ञानोबराय म्हणतात 4 प्रकारचे भक्त आहेत. भक्त किती प्रकारचे? 4 प्रकारचे. पहिला कोणता आहे? आर्त. आर्त तो अर्थाचे निव्याजे, जिज्ञासु तो जाना वया लागी भजे.
तिरे न्या तिसरे ज्ञानिया चौथा पहिला आप कोणता भक्त आहे आर्त भक्त आहे काही मिळतंय का तरच भक्ती करायची या ठिकाणी आर्त आहे दुसरा जिज्ञासू आहे केवळ देव मी देवाचा देव माझा ही जिज्ञासा आहे या ठिकाणी चौथा मुमुक्त चौथा ज्ञानी आहे असे भक्ताचे 4 प्रकार सांगायचे नाहीत महाराजाच्या अभंगामध्ये भक्ताचं विशेष लक्षण सांगता या ठिकाणी भक्त कसे आहेत या ठिकाणी 2 प्रकारचं वर्णन केलेलं आहे म्हणून नाथ महाराज यांना वर्णन ज्ञानोबारायचं करायचं ज्ञानोबाराने केलेलं कार्याचं करायचं पण अभंगामध्ये माऊलीचं नाव मात्र कुठंच नाही पहिल्या चरणात नाही दुसऱ्या नाही तिसऱ्या नाही शेवटच्या नाही आहे का नाही काही माणसं लक्षणानं ओळखू येतात आणि काही माणसं नावानं ओळखू येतात आणि काही माणसं कार्यानं ओळखू येत असतात यानी कार्य म्हणलं उदाहरण घ्या जाणता राजा म्हणलं कोण येते राम येते का जाणता राजा म्हणलं की कोण येते शिवाजी महाराज लक्षणानं वर्णन येते काही कार्यानं वर्णन या ठिकाणी असणारं काही नावानं प्रसिद्धी आहे या ठिकाणी तसं ज्ञानोबारायाच्या कार्यानं अभंगात जरी नाव नसेल पण ज्ञानोबारायाचंच नाव आहे विडाला ज्ञानोबाराय वर्णन हे विषय नाही आहे आजचा एक महत्त्वाचा विषय आहे या ठिकाणी कारण आजची सेवा बांधलेली सेवा आहे कीर्तन सप्त्या म्हटलं पहिल्या दिवशी देवाच्या नामाचं किंवा देवाच्या रूपाचं वर्णन करावं असं वारकरी संप्रदायाचा आग्रह अदंड आहे आणि मधले कीर्तन नामपर उपदेशपर अद्वैतपर काही करा या ठिकाणी 7व्या दिवसाचं सेवा मागणीपर असावी आणि शेवटला भगवान परमात्मा लीला या ठिकाणी अशा प्रकारचं न करे पण आजचं हे कीर्तन असं आहे आदिमदामध्ये आहे कसं आहे आदिमदात 4 दिवस झाले आणि 4 दिवस पुढे राहिले आदिमदामध्ये मग आदिमदामध्ये कोणतं कीर्तन करावं मग तिच्याकरता आमचं एक भाग्य म्हणा पर्वकाळाला गीता जयंती आली या ठिकाणी म्हणून गीता जयंती असल्यामुळं अभंग सहज आठवला आणि काल देहू महाराज मला म्हणले महाराज उद्या कीर्तन गीतेवर बोला म्हणलं गीतेवर बोलू या ठिकाणी फक्त मला उत्तर देता कीर्तन करू राला गीतेवरच बोलायचं आजचा दिवस गीता जयंती आहे किंवा गीता प्रगट आहे या ठिकाणी म्हणून नाथ महाराज ज्ञानोबारायानं जे केलेलं कार्य आहे ज्ञानोबारायाचं कार्य 2 प्रकारचं आहे 2 प्रकारचं आहे एक लौकिक कार्य आहे आणि एक अलौकिक कार्य आहे ते आपण पुढे सांगणार आहोत या ठिकाणी लौकिक काला म्हणावं लोकांनं म्हणावं लोक मागं लागावे लोकाला कळावं चमत्कार दाखवावा चमत्कार करून या ठिकाणी लौकिक कार्य एक अलौकिक कार्य आहे म्हणून असे जे भक्त असतात असे जे संत असतात या ठिकाणी ते कसे असतात अभंगाच्या पहिल्याच्या उदार त्रैलोक्य
उदार भक्त त्रिलोकी मात जयाचे. दोनदा शब्द घातला उदार उदार या ठिकाणी. पण संतांची दोन लक्षण भक्ताचे आहेत. उदार वेगळं, उदार वेगळं आणि उदास वेगळं. कळलं का? तुम्ही आम्ही कसं आहेत? तुम्ही आम्ही उदारही नाहीत आणि उदासही नाहीत. आपण कसे उधार, म्हणजे आज नगद कर उधार होतं तसं आपण उधार आहेत. काही म्हणलं देऊ न पाहून आपण उदार, पण संत उदार आहेत. उदार वेगळं आणि उधार वेगळं. शब्द वेगळाच वाटतो पण अर्थ वेगळा आहे. तसं संत उदार आहेत. संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार भरले अनंत भांडार भरले भरले अनंत भांडार संत उदार उदार संत उदार उदार भरले अनंत भांडार भरले अनंत भांडार संत उदार संत उदार उदार भरले अनंत भांडार किंवा भक्त उदार उदार आहेत. त्यांचं उदार तो काय आपल्याला नंतर बघायचं. पण पुन्हा उदार असून उदास आहेत. उदास हे संतांचं आलोलिकता आहे. उदास ही आलोलिकता आहे आणि उदार ही लौकिकता आहे. तर बारकाईने चिंतन करा माझं. अंतःकरणातलं जे आलोलिक लक्षण आहे हे कोणतं आहे? उदास आहे. आणि लौकिकता आहे उदार आहे. उदार हे लौकिकता आहे आणि उदास हे अलौकिकता आहे. भक्त ऐसे जाना जे देही उदास. उदार नाही तिथं उदार माहीत नाही. भक्त ऐसा जे उदार नाही उदार उदास. तिथं उदास आहेत आणि देण्यामध्ये उदार आहेत. असा उदार आहेत. किती उदार आहेत. देवही उदार आहे पण देवासारखा दाता नाही. पण देव कसा आहे? आपलपोटे आहे. देवाकडे 6 गुण आहेत. 6 गुणातून 1 गुण देऊन टाकतो. फुकट देत नाही. अगोदर घेतो आणि मग देतो. या ठिकाणी सगळ्याला देत नाही. या देवामध्ये देत असताना विषमता आहे पण संताकडे मात्र देत असताना विषमता नाही. आप परभाव नाही. मी तूपणा नाही. या जसं पाऊस आहे सर्वत्र पडते या ठिकाणी तर संतांचं कार्य सर्वत्र आहे. मग संत कसे आहेत? भक्त कसे आहेत? उदार आहेत आणि उदास आहेत. या ठिकाणी ज्ञानोबरायासारखे उदार आणि उदास. या ठिकाणी नाथ महाराजाकडे साधक गेला. मला महाराज तुम्ही सांगाले भक्त उदार आहेत उदास आहेत पण असं उदार म्हणल्याकरता त्याने आम्हाला काय दिलं? उदार म्हणल्यावर उदार माणूस काहीतरी जो कोणी पैसा म्हणा काही म्हणा काहीतरी देतो त्याला उदार म्हणतात. त्या ज्ञानोबा त्या भक्तानं आम्हाला काय दिले असं नाथ महाराजाला तो साधक म्हणू लागला. त्यावर त्यांनी काय नाही दिलं हा अभंगाचं दुसरं चरण आहे. केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ भगवत गीते केला भगवत गीते अर्थ केला
केला भगवत गीते अर्थ भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ तीनों की ऐसे समर्थ तीनों के ऐसे समर्थ तीनों की केला भगवत गीते अर्थ केला भगवत गीते अर्थ समर्थ तीनों की ऐसे समर्थ भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ तिन्ही लोकी. या ठिकाणी काय केलेलं आहे? भगवत गीतेचा अर्थ केलेला आहे. मग गीता किती आहेत माऊली? गीता किती आहे? सगळ्या देव महाराज गीता किती आहेत आपल्या याच्यामध्ये? इथं भगवत गीता म्हटलेलं आहे. मग गीता किती आहेत? गीता किती आहेत? गीता 3 आहेत. गीता 3 आहेत. एक श्रीमद गीता आहे, एक भगवत गीता आहे आणि एक यम गीता आहे. या ठिकाणी यम गीता माहीत आहे का? ती यम गीता केव्हा कळेल? आता नाही कळणार. ही जर नाही ऐकली, ही गीता नाही ऐकली ना, मग भगवद्गीता ऐकावंच लागेल. मग भगवद्गीता मी म्हणत नाही, आम्ही विशाल महाराज म्हणतात. विशाल महाराज हे जरी नाही ऐकालं, म्हणजे ही जर गीता नाही ऐकली तर दुसरी गीता ही कशात कथा आहे? गरुड पुराणामध्ये आहे. येमानं सांगितलेली गीता त्याला येम गीता म्हणतात. मारिते तोडीते जोडीते मारून सांगतात का तुम्ही ही गीता ऐकली नाही. म्हणून आपला गीतेवर असल्यामुळे आपण दुर्बोध आलो बरं काय, पहिल्याच्या काही विषय नाही. म्हणून या ठिकाणी अशी ही भगवत गीता, अशी ही श्रीमद गीता गीता या ठिकाणी आहे. कारण आपल्या गीता म्हणजे आपला धर्मग्रंथ आहे. या ठिकाणी गीता काय आहे? धर्मग्रंथ आहे. कारण गीतेची सुरुवात अशा प्रकारचे या ठिकाणी गीतेचे अक्षर 2 आहेत. गीता आणि धर्माचे अक्षर 2 आहेत. आणि गीतेच्या पहिल्या श्लोकातला अर्थ अभंगात त्यातला पहिलं अक्षर काय आहे? पहिला अक्षर ध आहे. गीतेमध्ये पहिला अक्षर ध आहे आणि शेवटचा अक्षर म आहे का? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समव्यतायुव सव मामका पांडवा सैव किम कुर्वर्त संजय. हा हे धची बाराखडी. आणि मग कुठं आहे? धर्म आहे ना. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र विदे भूतिर्भूतिर मम मम. तिथं म आलं म्हणजे पहिलं ध आणि शेवटचं म म्हणजे धर्मग्रंथ असल्यामुळं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत.
आभ्योत्थानं धर्मस्य तदात्मानं सर्जाम्यहम् असा हा धर्मग्रंथ आहे. मग या ठिकाणी अर्थ केला म्हणजे आतापर्यंत बऱ्याच लोकांना गीता ऐकली, गीता सांगितली. या ठिकाणी ज्ञानोबराय 4थ्या अध्यायामध्ये ओव्या वर्णन करतात ही कोणाला गीताने सूर्यानं ऐकली, इक्षांकूनच ऐकली, पुन्हा मनून ऐकली, अशी मागं 2-4 लोकांना ऐकत आलेली आहे. पण ती संस्कृत भाषा, संस्कृत गीता भगवान परमात्म्याच्या मुखातून निघालेली आहे. आणि या कलियुगाच्या ठिकाणी जे महाभारत घडलं त्या ठिकाणी जे कुरुक्षेत्र आहे त्या ठिकाणी प्रगट झाले. अशा प्रकारची संस्कृत गीता असणारी आहे. त्या गीतेमध्ये काय आहे ही कोणालाच माहीत नाही. संस्कृत असल्यामुळं देवभाषा आहे कळत नव्हतं. मग नेमकं त्या गीतेमध्ये काय आहे, गीतेमध्ये काय घेऊ महाराज? या ठिकाणी आपले धर्मग्रंथ आहे गीता. या ठिकाणी काय आहे तर गीतेमध्ये 2 वर्का म्हणले खंड आहेत, पूर्वखंड आणि उत्तरखंड. 2 या ठिकाणी खंड आहेत. 18 योग आहेत. 3 कांड आहेत. कर्मकांड आहे, उपासना कांड आहे, ज्ञानकांड आहे आणि 1 शास्त्र आहे. 6 शास्त्रातलं 1 शास्त्र आहे त्याला सांख्यशास्त्र म्हणतात. या ठिकाणी असे गीतेचे 700 श्लोक आहेत या ठिकाणी. आणि कुठं सांगितले बरं? गीता सांगितली ती काय मंडपात सांगितली का? तुम्ही अशी बसलेली का कुठं एखाद्या स्टेजवर सांगितली का? गीता सांगितली कुठं? गीता सांगे हरी कुरुक्षेत्री सांगे हरी कुरुक्षेत्री गीता सांगे हरी कुरुक्षेत्री गीता सांगे हरी अर्जुना संकट पडता अर्जुना संकट पडता जड भारी गीता सांगे हरी गीता सांगे संकट पडता भारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. या ठिकाणी कुरुक्षेत्रावर सांगितली का सांगितली तर ते धर्मक्षेत्र होतं, धर्माचं युद्ध होतं. पण त्या धर्माचं कार्य धर्मगीता सांगितलेली आहे. आणि ती गीता सांगत असताना संस्कृत भाषेमध्ये आहे, अर्जुनाकरता सांगितलेली या ठिकाणी आहे. मग त्या गीतेमध्ये काय आहे तर त्या गीतेमध्ये 4 प्रकारचे आनंद आहेत. 4 आनंद आहेत या ठिकाणी. 4 आनंद गीतेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये ब्रह्मानंद आहे, प्रेमानंद आहे, आत्मानंद आहे आणि परमानंदाचे एक 4 आनंद त्या गीतेमध्ये भगवंताने ओतपोत भरलेले आहेत. पण संस्कृत असल्यामुळं जशाला तशी राहिली, देवलोकामध्ये गेली या ठिकाणी असणारे, म्हणून ती संस्कृत भाषा आहे, भाषाच कळत नाही या ठिकाणी. म्हणून आता ती गीता बऱ्याच युगापासून भगवान परमात्मा दुःखी होते एवढी गीता सांगितली. पण गीता सांगावी कोणला? गीता सांगण्याकरता अधिकारी लागल आणि ज्याला ऐकायची तोही अधिकारी लागल या ठिकाणी. पण गीता सांगण्याकरता भक्तच लागल या ठिकाणी. ज्ञानोबा आहे बाप बाप ग्रंथ गीता 2दा म्हणली, बाप बाप ग्रंथ गीता. एवढी मोठी गीता आहे. तैसी भक्ता दिकीशी भेटी करील जो आदरेशी तो देहापाठी मजसी एकची होये. या ठिकाणी तैसा भोतळी गवा आज देखे जो मेळावा, जो भक्त गीता सांगे मेळावा भक्तजनाचा. अर्जुना या भक्तच मला मिळालं नाही,
फक्त तू मला आज भक्त मिळाला आणि म्हणून मला गीता सांगावं वाटले. आता पाय वाडे कोडे अखंड बोलू आवडे, काय की जे सपुसते सांगणे दोन्ही नाही. काय करावं मला सांगाय वळे, पण कोणी पुसणारच नाही. आज तू तोंड भरून मला विचार करता आला, पण तू खरा भक्त आहे. अशी ही गीता आनंद इत्यादी 4 प्रकारची आहे, म्हणून ती जशाला तशी आहे, कोणालाच माहीत नाही या ठिकाणी. म्हणून ज्ञानोबाने काय केले, त्या गीतेवर टीका केलेली आहे. आता टीका करण्याकरता बऱ्याच लोकांना टीका केल्या, विनोबा भाव्यानं टीका केली, बऱ्याच लोकांना टीका केल्या, पण सगळ्या टीकाच राहिल्या. सगळ्या टीकाच राहिल्या. पण ज्ञानोबाची अलौकिक टीका या ठिकाणी ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली टीका. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टीका. गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. टीका आहे, टीका बऱ्याच लोकांना केली, पण ती टीका टिकली नाही. टीका टिकले, पण ज्ञानोबाची टीका विशेष आहे. का गीतेमध्ये एवढा पावर आहे या ठिकाणी, कारण त्या नामामध्ये इतकी ताकद आहे या ठिकाणी. सर का 2च असे नाव आहेत जगाच्या पाठीवर, ते ताकद करतो अकर्तो अन्यथा कर्तू शकते. कोणतं? रामाचं नाव कसं आहे घ्या, फळ एकच आहे. राम म्हणलं तरी फळ तेच आहे, आणि मरा म्हणलं तरी फळ तेच आहे. कारण मरा 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 म्हणलं की राम राम होते. वाल्मिक ऋषी चालला एक. आणि दुसरी गोष्ट गीता तसा प्रकारचं आहे. गीता 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 त्याग 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 अशा प्रकारचे. पण गीतेचा त्याग आणि रामाच्या नामाचं एक दोन्ही अर्थ आहे, 2च अक्षर आहेत. तैसे कानाचे महाद्वारी गीता गजर जेत करी, ते सृष्टीची आदिवरी जायची पाप. एवढं त्या गीतेचं महत्त्व आहे. ज्ञानोबराय म्हणतात गीता म्हणजे गाय आहे. गीता म्हणजे गाय आहेत, आणि तुम्ही आम्ही त्या गायीचे काय आहेत? वासरं आहेत. गीता निष्कपट माय, निष्कपट माय आहे. आपण चुकलेले आहेत, पण आपण त्या थानाला लागलं तर आपल्याला काय, गाईला थानं किती असतात? 4 असतात. गाईला असतं ना 4. तर गीतेला सुद्धा थानं किती आहेत? 4 आहेत. प्रेमानंद आहे, ब्रह्मानंद आहे, आत्मानंद आहे आणि विषयानंद आहे. हे 4 आनंद त्या गीतेमध्ये आहेत. विडाला अशी गीता भगवान परमात्म्यानं सांगितले योग्यामध्ये. आता ते महाभारतामध्ये सैन्य किती होतं? पांडवाचं 7 अक्षौहिणी,
हे का नाही. आणि कौरवाचं 11, 7 आणि 11 18 अक्षुनी सैन्य होतं. तिथं काही साधारण माणसं नव्हती. एकाचेने मनोव्यापारे, हे विश्वची होय संहारे, असे बडे बडे माणसं. गीता किती लोकांना कळाली महाभारतामध्ये? 2च लोकांना कळाली. एक अर्जुन आला आणि एक संजय आला. बाकी कोणालाच कळले नाही. संजय म्हणतो सहज ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुनाला गे नारायणी, की तेच यावसरी पाहुणे पाचलो आम्ही. अर्जुनाच्या निमित्तानं आम्हाला पाहुणचार झाला. कोण म्हणते कळालं म्हणून म्हटला, नसतं कळालं तर काय भणभण लावली म्हणलं असता. विढाला विढाला. अशी ही गीता संस्कृत गीता आहे या ठिकाणी. पण हे अक्षर नव्हती देखा, अक्षर नाही जे या ठिकाणी. त्या अक्षरामध्ये काय आहे? ओतपोत ब्रह्मभाव आहे या ठिकाणी, ब्रह्मानंद आहे. अशा प्रकारचे ती गीता या ठिकाणी. याला दुसरं एक नाव आहे हरिवंशी, दुसरं एक नाव आहे त्या गीतेला. काय आलं? ज्ञानोबा आहे याच्यामध्ये आलेलं आहे बघा, वल्ली म्हटलेलं आहे. काय वल्ली शब्द आलेला आहे. जसं रामायणामध्ये आहे ना संजीवनी हनुमंतांना आणि लक्ष्मणाकरता, तसे गीतेला सुद्धा वल्ली म्हटलेलं आहे, निगम वल्ली. जेने निगम वल्ली जेने निगम वल्ली प्रगट केली, ज्ञान राज माझे योग्यांचे माऊली, ज्ञान राज माझे योग्यांचे माऊली, ज्ञान राज माझे योग्यांचे माऊली, ज्ञान राज माझे योग्यांचे जेने निगम वल्ली. आगम निगम, आगम म्हणजे काय? दिसतंय त्याला काय म्हणावं? कसं कर, दिसतंय त्याला आगम म्हणावं आणि दिसत नाही त्याला निगम म्हणावं. आता हे उजेड दिसतंय, हे कसं आहे? आगम आहे. आणि लाईटामध्ये, तारामध्ये लाईट आहे, दिसती का? ती काय झाली? तारातली लाईट निगम आहे आणि ही आगम आहे. तशी गीता आहे, निगम आहे. ज्ञानोबाराने काय केली आहे? प्रगट केली. पण पुन्हा एक भानगड आहे. ज्ञानोबाराने काय केलं? गीतेला भाषा किती आहेत? देवभाषा 56. एकच. म्हणून 56 देवभाषा किती आहेत? अहो एकच आहे ना, संस्कृत. पण आमच्या ज्ञानोबाराने काय केलं? त्या एकाच भाषेच्या 56 भाषेचा केला सौरभ, 56 भाषेचा केला सौरभ, भवान विनाव उभारले, भवान विनाव उभारले, ज्ञान राज ज्ञान राज भाषेचा केला से गौरव. गीता म्हणजे संस्कृत भाषा आहे, एकच भाषा आहे. ही वाचायला अवघड आहे, कळायला अवघड, एकच भाषा आहे. पण ज्ञानोबाने किती केल्या? एका भाषेच्या 56 भाषा केल्या. म्हणून तर ज्ञानेश्वरी कळत नाही. गीता कळल, गीता कळल, पण ज्ञानेश्वरी कळणार का? कळणार नाही. अहो 56 भाषा आहेत, आपल्या 1-2 भाषा माहीत आहेत. अहो एका वहीमध्ये 2-2, 3-3 भाषा आहेत.
माऊली एका ओळीमध्ये दोन भाषा आहेत. तुम्हाला ओळी पाठ असेल ती. पाण्याला किती नाव आहेत? ज्ञानेश्वरीमध्ये पाण्याला 22 नाव आहेत. किती आहेत नाव? 22 आहेत. आणि एकाच ओळीमध्ये दोन नाव आहेत. कोणते? एक ओळी या लाईनची ओळी आहे. या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात उदकाचे नि आवेसे तेज लखलखीत दिसे तेजू माझी असे. आता इथं उदक म्हणले. उदक म्हणजे पाणी आणि सलील म्हणजे पाणीच ना. तिथं सलील म्हणले. आता काय मिळालं लागेल? उदक म्हणजे पाणीच आणि सलील म्हणजे विजू माझी आसे सलील काही. मग तिथं म्हणा काय विजू माझी आसे उदक काही असं म्हणा का नाही माऊलीनं? काय माऊली एवढे होते का? तिथं म्हणले सलील आणि इथं म्हणले उदक. मग एका वहीमध्ये काय घातल्या? दोन भाषा. मग 56 भाषा कवा मिळायला लागला आपल्याला? एवढ्या भाषा ज्ञानोबारायच्या. काय कठोर ज्ञानोबाची बुद्धी आहे. म्हणून ज्ञानोबारायची युक्ती कोणालाच बराबरी करता येत नाही. म्हणून तुको तुका म्हणे नो युक्तीची पैखोली. तुका म्हणे नो युक्तीची पैखोली. हो तुका म्हणे नो युक्तीची पैखोली. 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 मननी ठेवले पायी डोळे. मननी ठेवले पायी डोळे. मननी ठेवले पायी डोळे. माझा कामरा काय माझा कामरा काय आणि ज्ञानोबाराकडे 56 भाषा होत्या. पण ज्ञानोबाने 56 भाषेचा गौरव केला बरं काय. पण मोठेपणा धरला नाही. यादी संस्कृत भाषा जरी असेल तिचाही मोठेपणा धरला नाही. पण ज्ञानोबाने 2 गोष्टीचा मोठेपणा होता. एक महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातल्या भाषेचा. कळलं का? महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्रातल्या भाषेचा. ये मराठीची नगरी ब्रह्मविदेचा सुखाळू घेणे देण्याची वरी सुखया जगा. ही भाषा कशामुळं? माझा मराठाची बोल कौतुके आणि अमृताचे नि पैजा जिंके आयसे अक्षरे रसिके मेळवीन. म्हणजे भाषेचा त्यांनी काय केला आहे? मोठेपणा धरला आहे. आणि म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये आहेत. आपण महाराष्ट्रामध्ये भाषा मराठी आहे. इथं संस्कृत चालत नाही, हिंदी चालत नाही, कानडी चालत नाही, तेलंगी चालत नाही. महाराष्ट्रामध्ये कोणती भाषा आहे? जास्त भाषा कोणती आहे महाराष्ट्रात? हो कोणती भाषा आहे महाराष्ट्रात? भाषा कोणती आहे महाराष्ट्रात? मराठी. केली से मराठी केली से मराठी गीता ज्ञान दृष्टी केली से मराठी
संस्कृताची गाठी उडवणी ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता देवी. जी संस्कृताची गाठ होती काय केली ज्ञानोबारायनं सोडली आणि मराठीमध्ये गीता आपल्याला केलेली आहे. आणि म्हणून काय केलं नाथ महाराज म्हणतात त्यांनी काय केलं त्या गीतेवर टीका केली म्हणजे अर्थ केला. आपल्या दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणले गीतेवर काय केलं त्यांनी अशा प्रकारचा अर्थ केला. वर्णी या ठिकाणी म्हणून उदार भक्त त्रैलोकी मात जयाची केला भगवद्गीते अर्थ. आता अर्थ काला म्हणतात अर्थ. आता आपण पोथीचा काय सांगतो आपण काय सांगतो पोथीचा अर्थ. पण इथं ती अर्थ नाही. इथं कोणता अर्थ आहे धर्माला लागणारा अर्थ आहे. ओळ्यात मला श्लोक आहेत बरं काय सप्ताह करायचा असेल तर अर्थ लागते. मी म्हणत नाही भगवान गीतेमध्ये म्हणतात या ठिकाणी 4 गोष्टी सांगितल्या त्या गीतेमध्ये. कारण धर्म करण्याकरता अर्थ लागतो. अर्थ म्हणजे पैसा. पैसा म्हणजे हित या ठिकाणी म्हणजे पैशा अर्थाशिवाय लागत नाही. या ठिकाणी अर्थ काय आहे चौथ्या पुरुषार्था दुसऱ्या नंबरचा पुरुषार्थ आहे. पहिला पुरुषार्थ आहे धर्म आणि दुसरं अर्थ आहे. माणसाला काही कळत नको 3 गोष्टी कळाव्या. कोणत्या 3 गोष्टी कळाव्या. पहिला धर्म कळावा या ठिकाणी दुसरं कर्म कळावं आणि तिसरं वर्म कळावं. धर्म नाही कळला वर्म नाही कळला कर्म नाही कळला महाराज म्हणजे तो पशु नाही तो कोण आहे जनावर बरं या ठिकाणी. म्हणून धर्माला लागणारं अर्थ लागते. धर्म अर्थाशिवाय धर्म होत नाही. म्हणून ज्ञानोबारायांनी त्या गीतेतून अर्थ काढला. काय अर्थ काढला भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त करायचं आहे. त्याच्याकरता काय लागेल तर गीतेनं या ठिकाणी योग सांगितलेत. त्याच्यामध्ये 18 योग आहेत. 18 योगामध्ये त्याच्यामध्ये संन्यास योग आहे ज्ञान योग आहे कर्मयोग आहे विभूती योग आहे. आता बरेच 18 योग आहेत तेवढे आपल्याला सांगायचं नाही. सगळे योग आहेत आणि एक शास्त्र आहे. भरपूर गीतेवर असं व्याख्यान ज्ञानोबारायण केलेलं आहे. पण असेही वर्गामध्ये या ठिकाणी पूर्ण मंथन केलं या ठिकाणी. आणि म्हणून असा जो गीतेचा महिमा ज्ञानोबारायांनी वाढवला गीतेचं महत्त्व वाढवलं. म्हणून नाथ महाराज म्हणू लागले की कोणच केलं नाही आता पस्तोर. टीका भरपूर केल्या. आता टीका गीतेवर फुलफुल केल्या. अभंगही भरपूर झाले. पण तुकोबारायचे अभंग आलोलिक झाले या ठिकाणी. काय झाले पण तुकोबारायासारखा अभंग आतापर्यंत कोण केला नाही कोणी करणार नाही. अभंग ज्ञानोबारायाने केले सगळ्या संतांनी केले पण तुकोबारायाचा अभंग हा सेरा आहे या ठिकाणी. अभंग म्हटलं की सुटसुटीत तुकोबारायचा कसा कोणालाही म्हणता येते आणि कोणालाही बरं का म्हणजे मागं पडतं. इतका सोपा भाषा अर्थ गहन आहे. तसं गीता ही कोणाला नाही वाचता आली त्याच्याकरता काय केलं आहे गीता ही आपल्या मराठी भाषेमध्ये तयार केली आहे. आणि म्हणून त्याच गीतेला दुसरी गीता मिळते बघा बाजारामध्ये या ठिकाणी. तिला कोणती गीता म्हणतात या ठिकाणी वाचली का तुम्ही. तिला पंचरत्न गीता म्हणतात हे का नाही. गीता म्हणजे संस्कृत आहे. तसे गीतेवर बऱ्याच भाग काढलेले आहेत. पण ज्ञानोबारायांनी ज्या गीतेचा विचार केला ती म्हणजे श्रीमद भगवत गीता या ठिकाणी. हे 2 ग्रंथ आहेत आणि आपल्या वारकरी संप्रदायानं ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी या 2च ग्रंथाचा स्वीकार केलेला आहे या ठिकाणी. आणि म्हणून तुम्ही आता हे कीर्तन जरी करत असताल वाङ्मय करत असाल याच्याकरता महाराज म्हणतात पाहोनिया ग्रंथ करावी कीर्तन तेव्हा आले फळ त्यांचे जाणार. ग्रंथ वेगळे बरं काय पुराण वेगळं आणि इतिहास वेगळा. आणि होईल तेवढं आमचे गुरुजी सांगायचे कीर्तनामध्ये पुराण आणि इतिहास येऊ नये. काय करायचे पुराण आणि इतिहास येऊ नये. तुकोबाराय म्हणले पुराण ऐकायला गोडे करमणूक आहे पण ज्या ग्रंथात साध्य ते पुराणात नाही या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी पुराण वेगळे आणि ग्रंथ वेगळा आहे. आपल्या याच्यामध्ये ग्रंथ म्हटलं 2च ग्रंथ आहेत गीता आणि भागवत. हे 2च वारकरी संप्रदायामध्ये ग्रंथ आहेत. म्हणून कोणी बरका म्हणजे गीता भागवत अवघीच शास्त्रे
आविद्या विनाशाची पात्रे वाचूनी न होती स्वतंत्रे आत्मबोधे. काय उपयोग आहे वाचून? उपयोग येते या ठिकाणी. म्हणून दोनच असे ग्रंथ आहेत, गीता आणि भागवत. मग हे वारकरी हे अविद्या नासुनी स्थळ तेने मोक्षे पादा फळ. या दोन्ही केवळ साधन ज्ञान पुण्या भागवत आणि गीता असे हे ग्रंथ या ठिकाणी. म्हणून महाराज म्हणू लागले असे ही गीता लोकांना कळत नव्हती. अंतर्मुख लोक होते, बहिर्मुख होते. अंतर्मुख केले या ठिकाणी ज्ञानोबारायांनी काय केलं आहे, गीतेवर त्यांनी अर्थ शोधला. अर्थ शोधला म्हणजे आपलं हित या ठिकाणी शोधलेलं आहे. म्हणून नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या वेळेने केला भगवत गीते अर्थ. ऐसे समर्थ तिन्ही लोकी. समर्थ म्हणजे श्रीमंत वेगळे आणि समर्थ वेगळे. ज्ञानोबाराय श्रीमंत, ज्ञानोबाराय समर्थ आहेत या ठिकाणी. म्हणून असे समर्थ ज्ञानोबाराय यांनी या गीतेवर विशेष अशा प्रकारची भर दिलेला आहे आणि पूर्ण कार्य केलेलं आहे. आणि कार्य करून आपल्या निवृत्ती महाराजाकडे विनंती केलेली आहे. विठाला आणि या गीतेतून सारांश ज्ञानोबारायनं काढून जगताच्या भल्या करता फार या ठिकाणी कष्ट केले. आणि म्हणून 700 श्लोक आहेत आणि त्या 700 श्लोकावर ज्ञानोबारायनं टीका केली. 9100 ओव्या तयार केल्या है ना. 9100 ओव्या केल्या. आता त्या 100 ओव्यामध्ये सगळ्याच कोणाच्या ओव्या आहेत बारकाई चिंतन करा. काही भगवान परमात्म्याच्या ओव्या आहेत, काही संजयाच्या ओव्या आहेत, काही दुर्योधनाच्या ओव्या आहेत, काही धृतराष्ट्राच्या ओव्या आहेत आणि काही अर्जुनाच्या ओव्या आहेत. मिसळी आणि पुन्हा त्याच्यामध्ये 6000 ओव्या दृष्टांत आहेत आणि 3000 ओव्या सिद्धांत आहेत या ठिकाणी. असा ज्ञानोबारायांनी हा काय केलेला आहे, मेळा केलेला आहे आणि निवृत्त महाराजाकडे ठेवलेला आहे. म्हणून या ठिकाणी याला अशा प्रकारची गीता अगम्य अशा प्रकारची तयार करून त्या जगताच्या कल्याणाकरता अशी ज्ञानोबाराने मोठी कृपा केली, उदारता केलेली आहे. म्हणून भक्त उदार याच्यामुळे आलेला आहे. अशा प्रकार ज्ञानोबाराची काय आहे, क्रतुम शक्ती आहे ज्ञानोबाराची. अशी अशा अनुलिक शक्ती आहे. आणि ज्ञानोबारायनं एकाच याच्यामध्ये 2 पुन्हा अनुलिक आणि लौकिक कार्य केलं आहे. अभंगाचं 3रं बोलविला रे चालविली भिरती. बोलविला रे चालविली भिरती. बोलविला रे चालविली चालविले भिंती
सांग देवा ते उपदेशिती या एका चरणामध्ये ज्ञानोबाच्या 2 शक्त्या सांगितल्या. रेडा बोलवणं ही ज्ञानोबाची लौकिकता आहे. रेडा बोलवणं ज्ञानोबाची काय आहे? लौकिकता आहे. आणि भिंत चालवणं अलौकिकता आहे. प्रसंग आहे का? कळलं का? रेडा का बोलवला? ज्ञानोबा का जादूगार होते का? काय एखादी काही हे होते चमत्कारी? नाही. रेडा का बोलवला? लौकिकतेकरता बोलवला. त्याला लौकिकता म्हणावं का? रेडा बोलण्याची ज्ञानोबाची इच्छाच नव्हती. लोकाच्या आग्रहामुळं ज्ञानोबाला ती चमत्कार करावा. लौकिकता. याने रेड्यामुखी वेद बोलिला. रेड्यामुखी वेद बोलिला. रेड्यामुखी वेद बोलिला. रेड्यामुखी वेद बोलिला. गर्भजांचा हारिला. गर्भजांचा शांती हां बरोबर. रेड्यामुखी वेद बोलविला. शांती आणि गर्भद्विजात हरवला. रेड्याला बोलवलं का बोलविलं? कारण त्यांची इच्छा नव्हती माऊलीची. ही लौकिकता सांगलो मी. ज्ञानोबाची लौकिकता. लोकाचा अपवाद आला. द्विजाचा म्हणजे ब्राह्मण लोकांचा. त्यांनी म्हणले ज्ञानोबा राहिला. या ठिकाणी याचंही नाव म्हणले काय आहे? ज्ञान्या. कुणाचं? या महिषी पुत्र म्हणजे रेड्याचं ज्ञान्या नाव आहे. आणि मग तुझ्या त्याच्यात काय बदल आहे? या ठिकाणी तू बोलतो तू याकडो तुझ्यासारखं याला बोलता येईल का? लोकाच्या आग्रहास्तव ज्ञानोबा आहे म्हणजे तू न बोलाय काय झालं? ज्ञानदेव म्हणजे तो ही माझा आत्मा न बोलाय काय झालं? लोकाच्या आग्रहामुळं वेद बोलायला लावला. कोणते वेद आहेत? 4 वेद आहेत. कोणता? ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि सामवेद. 4 वेद आहेत. त्यातला ऋग्वेद असणारा ऋग्वेदच का बोलला तर ते विषय वेगळे. मग तो ऋग्वेद ज्ञानोबाने मुद्दाम बोलायला लावला. ते ऋग्वेदीच ब्राह्मण होते. मग तो ऋग्वेद ज्ञानोबाने बोलवायला लावला. ही लौकिकता झाली. या ठिकाणी रेडा बोलविला.
आणि भिंत चालवली ही आलोलिकता आहे. वा ही काय आहे? आलोलिकता. शहाण्या माणसाची परीक्षा असावी. आता हा योगी होता बरं काय, कोण? सांगदेव. आता योगी किती आहेत? तसे योगी 5 आहेत, पण आपण 3 योगी धरू. एक ध्यान योगी, एक कर्मयोगी, एक उपासना योगी, म्हणजे एक उपासना योगी. दत्तात्रेय कोण आहेत? दत्तात्रेय योगीच आहे. दत्तात्रेय हे ज्ञान योगी आहेत. भगवान शंकर ध्यान योगी आहेत. सांगदेव महाराज कर्मयोगी आहेत. काय? कर्मयोगी आहेत. असा जो कर्मयोगी, आणि कर्मयोगी हा कर्मठकच असतो, असा जो कर्मठक कर्मयोगी. आणि या ठिकाणी ज्ञानोबराची महती वाढली, ज्ञानोबराची कीर्ती वाढली. पण त्याला योगी होता, योग करण्याचा अहंकार होता. म्हणून ज्ञानोबराच्या सत्तेत बसल्यामुळं त्यांना उघड बर का म्हणजे काहीतरी अहंकार रूपी आलेला आहे. आणि म्हणून त्या सांगदेवाचा जे उन्मत्तपणा आहे, ब्रह्मपणा आहे, अहंपणा आहे, ते घालवण्याकरता ज्ञानोबराने आलोलिकता केली. काय? चालविली जड चालविली चालविली जड भिंती
हरली सांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा भिंत चालवली. ही कोणती शक्ती आहे ज्ञानोबाची? अलौकिक शक्ती आहे. कशामुळं अलौकिक आहे? तर समोरचा माणूस कशावर यायला आहे, कर्मयोगी आहे, त्यानं आपल्या साधन येणं वाघावर बसलेला आहे. वाघ काय साधं आहे का? कारण वाघाचं नाव घेतलं तर माणसं भितात. या ठिकाणी एवढा वाघ आहे, प्राण्याचा राजा आहे, त्या वाघावर बसलेला आहे. आणि एवढा मोठा योगी असणारा आपण कोणतं वाहन न्यावं? होय, दुसऱ्या एखादी गाडी आणि आपल्याला काहीतरी पाहिजेत, पायी पायी कसं जावं, बराबरीने जावं. या ठिकाणी विषमता असावी, सम्यता असावी, म्हणून ते वाहनावर बसलेले आहेत. मोठे मोठे माणसं आहे, योगी आहेत, आपण सामान्य आहेत. मग आपल्याला वाहन नाही, आपण गरीब माणसं आहेत. मग काय करावं? तर ज्ञानोबारायाने सांग देवाला जिरवण्याकरता अलौकिकता वापरली. काय वापरली? ज्ञानोबाला एखादं कुटर, काही गाय मोटरसायकल, तुम्ही ही गाडी घेतली, दुसरी आणली असती, गाडी येते, गाडीचं कमी असेल पण हिचं नाही. पण ज्ञानोबाला वाटलं आपण जर दुसरी गाडी आणावं कोणती तर चांगदेवगार होणार नाही. म्हणून चांगदेवाला अलौकिकता शक्ती दाखवण्याकरता चालविली जड भिंती. अशी चालवली जड भिंती आणि हरली चांगयाची भ्रांती. एका चरणामध्ये काय नाथ माझी बुद्धी असेल, दोन शब्द सांगितल्या, एक लौकिकता, एक अलौकिकता. एवढे ज्ञानोबा आहे, काय मोठे आहेत या ठिकाणी, एवढे मोठे आहेत. म्हणून काय केलं आहे? चालविली जड भिंत नाही, लिळ्यामुखी वेद बोलिला आणि बोलविला रेडा चालविली भिंती. आणि मग काय? चांग देवा ते उपदेश ते विडाला सांगदेवाला उपदेश दिला. कवा? भ्रांती गेल्यानंतर. अगोदर उपदेश नाही, त्याची भ्रांती गेल्यानंतर उपदेश दिला. पण किती दिला? तुम्हा आम्हाला 9000 ओया झाल्या तरी एकही ओळीचा अनुभव आपल्याला आला. एकतरी ओवी 9000 मध्ये एक ओळी अनुभवाला आली नाही. सांग देवाला उपदेश केला, 15000 ओया दिल्या. किती दिल्या? तुम्हाला ज्ञानोबा आहे ना, सांग देवाला 15000 ओया दिल्या, बरोबर ना? कसं कर 15000 ओया दिल्या सांग देवाला. अहो 65 ओया दिल्या, खाली 65 ज्ञानोबा आहे ना. कोणला? चांगदेव महाराजाला, योग्याला. तर चांगदेवाचं किती ओयात काम झालं? एकाच ओळीत काम झालं. स्वस्ती श्री वटेशू ही पहिली ओळी आहे, तिथंच गार झाला. पुढच्या ओळी नको म्हणला, मग कामच झालं. एका ओळीमध्ये गार केलं चांग. हा, जरी परिणामू एवढे संजीवनी मूळ जोडे, तरी काय बहु झाले भरणे येत. एकाच ओळीमध्ये चांगदेव झिरला. तुम्ही आम्हाला 9100 ओया काढल्या, आपलं जिरणं नामदेवराय म्हणतात, नामा मने ग्रंथ ज्ञानेश्वरी. एक तरी ओळी अनुभव. बाबा सगळ्यांना का वाचू, पण एक तरी वाचणं, एकीचा अनुभव घेणं. चांगदेवाने 65 मध्ये अनुभव घेतला. म्हणून ज्ञानोबाने काय केलं आहे? एवढा चांगदेवाला उपदेश केला. म्हणजे चांगदेवाला फक्त 65 ओव्या दिल्या, पण त्याचा ग्रंथ झाला. त्याला म्हणतात चांगदेव 65. चांगदेव ज्ञानोबाचा दुसरा ग्रंथ आहे अमृत अनुभव. तो आपला विषय नाही. अमृत अनुभव आपला विषय नाही. आणि त्या ओया जरा गहन आहेत या ठिकाणी. आणि म्हणून तो असा ग्रंथ आहे. ज्ञानोबाची भाषाच वेगळी आहे बोलण्यामध्ये. अशा प्रकारचं ज्ञानोबाचं विशेष ज्ञान नाथ महाराज वर्णन कळाले. ज्ञानोबा किती मोठे आहेत अभंगाच्या शेवटला. समर्थ ते
कुमार एका जनार्दनी
समर्थ ते भक्त, देव त्याचा अंकित दास होय. देव अंकित होतो, दास्यत्व करतो. कुणाचं? अशा समर्थ भक्ताचं. म्हणजे ज्ञानोबा म्हणजे काय? ज्ञानोबा कोण आहेत? ज्ञानोबा म्हणजे देवच आहेत. म्हणजे मग ज्ञानदेव म्हटलेलं आहे. जेणे गीता उपजली तीच विटेवरी माऊली, आणि तोच अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी देवच आहे. पण ज्ञानोबा आहे समर्थ आहे. दोनदा शब्द आला महाराज, दोनदा समर्थ आलेला आहे. पहिल्या ध्रुपदा समर्थ आलेला आहे आणि शेवटलाही महाराज म्हणतात एका जनार्दनी समर्थते भक्त. काय ज्ञानोबाराची समर्थता आहे. श्रीमंत आहे बघा, श्रीमंती वेगळी. श्रीमंती काय होत असती? कालापुरती असती, ही काल चालती. पण समर्थता तिन्ही कालात पुरती. ज्ञानोबाराची किती समर्थता आहे. ज्ञानेश्वरीची गीतेवर टीका करत असताना ज्ञानोबाराची एक शेवटची ओळी आहे समर्थाची. ओळी शेवटची ओळी आहे. कोणती ओळी आहे शेवटची? ज्ञानेश्वरीची समर्थाची. म्हणून समर्थाचे घरची पक्वान नाही, तळल्या वरल्या एकच पक्वान नाही, मोक्षची लाभे हे ज्ञानोबा म्हणतात. पण तिच्या पुढे एक ओळी आहे. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती, पुन्हा सर्व लोकी सर्व सुखी संपूर्ण होई जे. हे ज्ञानोबाची काय आहे? समर्थता आहे. ज्ञानोबा म्हणजे मी तर आहेच लोकायला, पण मी समाधीस्थ झाल्यानंतर जे कोणी आवाज दीपिका ज्ञानेश्वरी गीता वाचेत करीत असेल या ठिकाणी त्याला हे मिळावं म्हणून त्याच्याकरता ज्ञानोबारायचं त्याच्या ओळे पसाय दान आहे. पसाय दान म्हणजे आनंदाची ही स्वानंदाची सेल भलतियासी देईल परी सर्व इंद्रिया पोसविल सर्वना करवी. ज्ञानोबारायचं समर्थता आहे. ऐसा समर्थ बर का म्हणले, ऐसा समर्थ ब्रह्मांडाचा धनी ज्ञानोबा समर्थ आहेत. आणि म्हणून नाथ महाराज म्हणू लागले एका जनार्दनी समर्थते भक्त, देव त्याचा अंकित दास होय. देव अंकित होत असतो. अंकित जसं पत्नी, पत्नी काय आहे? पतीच्या अंकित आहे या ठिकाणी. म्हणून महाराज देव भक्ताच्या अंकित आहे आणि अंकित असून काय करतो? दास्यत्व करतो. या ठिकाणी ज्ञानोबाराची भिंत स्वतः भगवान परमात्म्यानं चालवली. स्वतः ज्ञानियाची भिंत अंगे ओढी दास्यत्व केलेलं आहे या ठिकाणी सर्व. म्हणून नाथ महाराज या अभंगामध्ये वर्णन भक्ताचं करतात, नाव भक्ताचं करतात, पण बोट मात्र ज्ञानोबाराकडे करतात. बरं कशामुळं? लक्षणानं. या अभंगातलं लक्षण दुसरं कोणाचंच नाही. दुसऱ्या भक्त घेसाल बघ काय पुंडलिक भक्त, नामदेव भक्त, बाकी कोणते भक्त नाही बसत या अभंगामध्ये. ज्ञानोबाच बसतात. कशामुळं? चालविली भिंत आणि रेड्या बोलविला हे तिसरं चरण आहे. तिसरं ज्ञानोबाराकडे लागतंय. कोणाला काही चालवलं बोललो नाही. म्हणून वर्णन ज्ञानोबारायचं आहे, पण नाव मात्र ज्ञानोबारायचं कुठंच नाही. लक्षणानं वर्णन केलेलं आहे. विडाला शांती ब्रह्म असणारे नाथ महाराज या ठिकाणी एवढे मोठे. पण नाथ महाराज गरीब होते का? होय. नाथ महाराज कोण होते? नाथ महाराज श्रीमंत होते. नाथ महाराज कोण होते? श्रीमंत होते. कारण 36 वर्ष भगवान परमात्म्याने त्यांच्या घरी काम केलं. कोण? देवानी 12-12 वर्षे नाव बदलून भारतीक 36 वर्ष काम केलं. मग एवढे मोठे नाथ महाराज श्रीमंत. मग श्रीमंतानं वर्णन करावं ना. होय. गरीबांचं जमल. ज्ञानोबा समर्थ आहेत आणि हे समर्थ आहेत. दोघांचं काय केलेलं आहे? साम्यता आहे. म्हणून ज्ञानोबाराची श्रीमंती, ज्ञानोबाराची समर्था
तर नाथ महाराजांनी वर्णन केले आहे आणि दोन्ही नाथ महाराजही समर्थ आहेत का तर नाथ महाराजांनीही टीका केली कशावर भागवतावर अमृता जी चवी निवडीजे अमृतासारखी होईजे तैसे ज्ञाने उभे ज्ञानी अशी ज्ञानाला ज्ञानाचंच कळलं अज्ञानाला कळणार नाही म्हणून ज्ञानोबाराने गीतेवर टीका केली कळलं का ज्ञानोबारानं गीतेवर केली आणि नाथ महाराज यांनी कशावर केली भागवतावर केली पण भागवतावर सगळ्या नाही केली नाथ महाराजानं फक्त एका स्कंदावर केली ज्ञानोबाराने सगळ्या गीतेवर केली ज्ञानोबारानं 18 अध्याय ज्ञानोबाने टीका आहे पण नाथ महाराज यांनी एकाच स्कंदावर टीका केली ते म्हणजे 11वा स्कंद भागवतातला 11वा स्कंद आहे 11वा स्कंद आहे पण नाथ महाराजांनी टीका केली ज्ञानोबाराच्या पुढे ज्ञानोबाराने ओळ्या किती केल्या 9000 700 श्लोकाच्या 9000 आणि नाथ महाराजाने 9 दोन्ही 8,000 ओळ्या केल्या एकनाथी भागवताच्या 18,000 ओळ्या आहेत म्हणजे ज्ञानोबारापेक्षा समर्थ आणि म्हणून ज्ञानोबाला समर्थ म्हणतात कारण या ठिकाणी भक्त म्हटलं की ज्ञानोबारा या ठिकाणी नाथ महाराज पुढे आहेत आणि म्हणून असे नाथ महाराज अधिकारी असणारे या ठिकाणी फार मोठे नाथ महाराज आहेत या ठिकाणी म्हणून ते नाथ महाराज शांती ब्रह्म असणारे ज्ञानोबाऱ्याचं वर्णन करतात की या ठिकाणी एका जनार्दनी समर्थते भक्त देवत्याचा अंकित दास होई केला भगवद्गीते अर्थ आईसे समर्थ तिन्ही लोकी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हो माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली झाली महाराज चालत एका जनार्दनी समर्थते भक्त देवत्याचा अंकित दास होई केला भगवद्गीते अर्थ आयसे समर्थ तिन्ही लोकी झाली सेवा भगवान दत्तात्रय यांच्या चरणी समर्पित करून सर्व गुणीजन मंडळी सर्व श्रोते मंडळी या ठिकाणी तुम्ही आलात अशी भगवान परमात्मा तुम्हाला बुद्धी देऊ तुमच्याकडून सेवा करून घेऊ जे चुकलं असेल ते माझं आहे बराबर ते नाथ महाराज ज्ञानोबा आधी करून सर्व संतांचे म्हणून ते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम ते म्हणजे करू नये तैसी कधी कटकट वाकोडे का नीट देव जाणे विठ्ठल जय जय विठ्ठल नाही विचारला अधिकार ना आपला भगवान दत्तात्रयाच्या कृपेनं चालित आलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथा त्यातील आज हा 4था दिवस 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आपल्याच गावातील हरिभक्तपरायण निलास महाराज देशमुख यांना आपल्या धर्मग्रंथावर जी काय आपल्याला ज्ञानदान दिलं त्याबद्दल गावकऱ्याच्या वतीनं त्यांचे असणारे आभार आणि आता कार्यक्रमाची शोभा वाढविणारे आपले संगीत विशारद लाडके गुरुजी आलेले आहेत आणि त्यांचं शिष्यमंडळ दत्ता महाराज ते चोंडीकर त्यांचे शिष्य जे आहेत गुरुजीचेही त्याचप्रमाणे आपले रोजचेच असणारे राजेभाऊ काका आहेत त्याचप्रमाणे असणारे चिंचोलीकर असणारे भजनी मंडळी दोघं आलेले आहेत आणि ज्ञानेश्वरीचे उपासक उखळीकर असणारे ज्ञानेश्वरी त्यांना मुखोद्गत आहे उखळीचे ते उपासक असणारे ज्ञानेश्वरीचे ते पण आपल्या कार्यक्रमाला आले या ठिकाणी शोभा वाढवली त्याचप्रमाणे आपली असणारी जावाई नतू महाराज सर्वांनी मिळून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली मृदंगे तर आपले आहेतच
कारण नाना बापूचे मृदंगाला असल्यानंतर आज पोरं म्हणले नाना फोडतेत मृदंग त्यांना कोणीतरी सांगितलं गुरुजी आलेत नाही म्हणलं गुरुजी नाही याचे गुरुजी काय आमच्यावर येत नाहीत आमची क्षमाच नाही गुरुजीला बोलवण्याची ते म्हणले म्हणलं विलास महाराज म्हणल्यावर येतात कारण विलास महाराजाचं ज्ञान फक्त गुरुजीनंच ओळखलेलं आहे आपल्याला विलास महाराजाची किंमत नाही पण गुरुजीला मात्र बरोबर विलास महाराज काय आहेत ते गुरुजीलाच विचारावं म्हणून म्हणलं नक्की येतात म्हणले नाना मर्दंग फोडतात असं म्हणले आता जागर होईल आणि उद्याचे कार्यक्रम असणारे जे आपले नीतिनियमन आहेत त्याचप्रमाणे होतील आणि सायंकाळी असणारा हरिपाठ झाल्यानंतर आपला महाप्रसाद होईल आता महाप्रसादाचे असणारे अन्नदाते उद्या असणारे डोंबे मंडळी हिरवे मंडळी आणि त्याच्यामध्ये एक सामील शिंदे यांचा असणारा महाप्रसाद होईल आणि त्यानंतर असणारा रात्री 8:30 ते 10:30 हरिभक्तपरायण गजानन महाराज देठे यांचं असणारं कीर्तन होईल ज्ञानदेव